कल्पना करा, सकाळी तुम्ही उठता, पाकिट उघडता आणि त्यात लाखो रुपयांच्या नोटा असतात. तुम्हाला वाटतं आज तर काहीही विकत घेता येईल, पण काही वेळातच तुम्ही एका बेकरी समोर उभे राहता आणि फक्त एक साधा ब्रेड मागता. दुकानदार किंमत सांगतो आणि तुमच्या हातातल्या लाखो रुपयांच्या नोटा असूनही तो ब्रेड तुम्हाला मिळत नाही, कारण त्या लाखो रुपयांची किंमत एका ब्रेड पेक्षाही कमी झालेली असते. ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही, तर दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाने प्रत्यक्षात अनुभवलेली शोकांतिका आहे. एका वेळी व्हेनेझुएला हा जगातील सर्वात श्रीमंत तेल उत्पादक देशांपैकी एक मानला जात होता. देशाकडे प्रचंड तेल साठे होते. तेल विकून सरकारला भरपूर पैसा मिळत होता. लोकांना स्वस्त दरात वस्तू मिळत होत्या. सरकारी योजना चालत होत्या आणि अनेकांना वाटत होतं की हा देश कायमच श्रीमंत राहणार. पण ही श्रीमंती एका गोष्टीवरच उभी होती. देशाने इतर उद्योगांकडे फारसं लक्ष दिलं नाही. शेती, उत्पादन आणि इतर व्यवसाय हळूहळू मागे पडत गेले. यानंतर जगभरात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. सरकारचं उत्पन्न अचानक कमी झालं, पण सरकारचा खर्च मात्र कमी झाला नाही. पगार, अनुदान आणि इतर योजना सुरूच राहिल्या. पैसा कमी पडू लागला. अशा वेळी सरकारने एक सोपा पण अत्यंत धोकादायक मार्ग निवडला. अधिकाधिक नोटा छापण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना वाटलं बाजारात जास्त पैसा आला म्हणजे अर्थव्यवस्था सुधारेल. पण अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे, जर वस्तू कमी आणि पैसा जास्त असेल तर वस्तूंच्या किमती वेगाने वाढतात. व्हेनेझुएलात नेमकं हेच घडलं. बाजारात नोटांचा पूर आला, पण अन्नधान्य, औषधे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा कमी होत गेला. त्यामुळे दररोज वस्तू महाग होत गेल्या. परिस्थिती इतकी गंभीर झाली की सकाळी ज्या वस्तूंची किंमत 100 बोलीवर होती, ती संध्याकाळपर्यंत 200 किंवा 300 बोलीवर होत होती. लोकांना महिन्याचा पगार मिळायचा, पण काही दिवसातच त्या पैशांची किंमत जवळपास संपून जायची. अनेकांनी पगार मिळताच धावत जाऊन अन्न विकत घेण्यास सुरुवात केली, कारण दुसऱ्या दिवशी त्या वस्तूंसाठी दुप्पट किंवा तिप्पट पैसे मोजावे लागणार होते. यानंतर महागाईने इतिहासातील सर्व विक्रम मोडले. 2018 मध्ये व्हेनेझुएलामध्ये महागाई लाखो टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे आंतरराष्ट्रीय संस्थांनी नोंदवले. एका किलो तांदळासाठी किंवा एका ब्रेडसाठी हजारो लाखो बोलीवर द्यावे लागत होते. लोक बॅगेत भरून नोटा घेऊन बाजारात जायचे, पण त्या नोटांमध्ये फारसं काही विकत मिळत नसे. काही वेळा नोटा मोजण्यापेक्षा त्यांचे वजन करणे सोपे पडत होते. सरकारने अनेक वेळा चलनातून शून्य काढण्याचा निर्णय घेतला. आधी 3 शून्य, मग 5 शून्य आणि नंतर 6 शून्य काढण्यात आले. म्हणजेच काल ज्या नोटेवर 10 लाख लिहिलं होतं ती काही दिवसांनी फक्त 10 रुपयांच्या समतुल्य झाली. पण फक्त नोटेवरील शून्य काढल्याने समस्या संपली नाही, कारण मूळ कारण महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील विश्वासाचा अभाव हेच होते. परिस्थिती इतकी बिघडली की लाखो लोकांनी व्हेनेझुएला सोडून इतर देशांकडे स्थलांतर केलं. अनेक ठिकाणी अमेरिकन डॉलरचा वापर सुरू झाला, कारण स्थानिक चलनावर लोकांचा विश्वास उरला नव्हता. दुकानदारही बोलेवारऐवजी डॉलरमध्ये व्यवहार करण्यास प्राधान्य देऊ लागले. मग असा प्रश्न पडतो की एखादा माणूस करोडपती किंवा लखपती असूनही ब्रेड का विकत घेऊ शकत नव्हता? याचं उत्तर खूप सोपं आहे. श्रीमंती फक्त नोटांवर लिहिलेल्या आकड्यांनी ठरत नाही, त्या नोटांनी किती वस्तू विकत घेता येतात यावर ही खरी किंमत ठरते. जर आज तुमच्याकडे 10 लाख असतील आणि एका ब्रेडची किंमत 20 लाख असेल तर तुम्ही कागदावर लखपती असाल, पण प्रत्यक्षात तुम्ही एक ब्रेडही विकत घेऊ शकणार नाही. व्हेनेझुएलामध्ये नेमकं हेच घडलं. व्हेनेझुएलाची ही कहाणी आपल्याला एक मोठा धडा देते. एखादा देश फक्त पैसा छापून श्रीमंत होत नाही. मजबूत अर्थव्यवस्था, उत्पादन, रोजगार, उद्योग, शेती, गुंतवणूक आणि लोकांचा चलनावर असलेला विश्वास या गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. पैसा जितका सहज छापला जातो तितक्याच वेगानं त्याची किंमतही कमी होऊ शकते. म्हणून आज जेव्हा आपण करोडपती किंवा लखपती हा शब्द ऐकतो तेव्हा फक्त नोटांवरील आकडा पाहून निष्कर्ष काढू नये, कारण इतिहासात असा एक देश झाला आहे जिथे लाखो रुपयांच्या नोटा हातात असूनही एका कुटुंबाला एक साधा ब्रेड विकत घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता. आणि हीच व्हेनेझुएलाच्या चलनाची सर्वात मोठी आणि सर्वात वेदनादायक कथा आहे.
अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा.